कोल्हापुरात एका तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। मुलीच्या सुरक्षित परतीसाठी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत तीव्र आंदोलन छेडले। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लव्ह जिहादच्या आरोपांमुळे हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे। संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मुलगी सुरक्षित परत आणा अशी जोरदार मागणी केली। यावेळी काही संघटनांनी या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। दरम्यान बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे। आईच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच विनंती, माझ्या मुलीला सुरक्षित परत आणा। 4 दिवस झाले, अजूनही काहीच पत्ता नाही असा आक्रोश करत आईने पोलिसांकडे धाव घेतली आहे। नागरिकांनी या प्रकरणाचा जलद तपास करून मुलीचा शोध लावावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली आहे। पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। सध्या संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून मुलीच्या सुरक्षित परतीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने मुलीला सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व हिंदूंना शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हिंदू आणि जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांना स्पष्ट इशारा देत सांगितले की 12 तासांच्या आत मुलगी परत आणावी, अन्यथा कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। या इशाऱ्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे।